माझ्या आयुष्यात लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहील. निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि नवीन कायदे होण्यासाठी मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरिकांमध्ये सर्वतोपरी प्रयत्नशील राहून आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व जय व्यसनमुक्ती, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. मजुरांचा अभाव असल्यामुळे ते लाकूड कापण्याचं मशीन नाही, ते तूर कापली जाते आणि त्याच्यामुळे मजुरांची फार बचत होते. मजूरने जर कापले असले तर किती मजूर लागले असते आणि किती मजूर संख्या? म्हणजे जवळजवळ 1 बिघ्याला 10 ते 15 मजूर लागले असते. तिथं हे 3 माणसं काम करू शकतात. आणि मजुरी वाढली सध्या. हा, सध्या मजुरी तर एवढी भयंकर वाढली आहे की ते मनात येतं ते बोलतात. बरोबर. आणि ते काम अर्धाच पारक करतात, त्यामुळे फार शेतीमध्ये बिकटही वाटतं. मजूर टंचाईमुळे शेतकरी यांचं खूप म्हणजे टायमावर कामं होत नाही. आणि याच्यामुळे आता वेळही वाचत आहे, फार वेळ वाचतोय, मजुरी वाचते. तर आपले पूर्ण किती आहे तूर? आता ही जवळजवळ 8 एकर तूर आहे. 8 एकर. तर मजुराच्या साह्याने जर कापणी केली असते तर किती दिवस लागले असते? जवळजवळ त्याला 7-8 दिवस लागून गेले असते, कारण की मजूर अवेलेबलच नाही. 4 मजूर आहेत, त्याच्याकडनं ते शक्यच नव्हतं.
आणि आता काय मशीनच्या साह्याने किती दिवस लागेल आता हे 2 दिवसात 3 दिवसात आम्ही याला पूर्ण. कापून टाकू. आणि मजूर संख्या म्हणजे 3 लोक करू म्हणजे शकतात 3 मजूर आम्ही करू शकतो. ते 3 दिवसात काम. 3 दिवसात आणि नाही तर 100 मजूर लागले असते तरी बी झालं नसतं. झालं नसतं. म्हणजे मजुराअभावी शेतकरी हातभार झालेला आहे आता. हो हो. आणि काही जुगाड शोधत राहतो शेतकरी जुगाडच आहे. म्हणजे आपण ही जे मशीन आहे फक्त आपण काही झाडं वगैरे येतं कापण्यासाठी वापर करत असायचो. हा, हे झाडा कापण्याचं मशीन आहे, पण ते तुरीला योग्य आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी जर वापर यूज केला तर त्याच्याने मजुरांची बचत होईल आणि आपलं काम लवकर होईल. काम लवकर आहे. म्हणजे शेतकरी आपल्या काम भागवण्यासाठी काही जुगाड करत हे करू शकतो. म्हणजे